मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो। केवढी मोठी अफाट मोगल सेना होती, पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीवर घुसूच शकत नव्हती। कळायचंच नाही कुठं येतात कुठून गायब होतात। हे म्हणायचे अरे हे मराठे मावळे कुठून गायब होतात कळत नाही कुणाला। आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी किती रंगला राज्यकारभार केला आणि किती मंदिरं बांधले। मी जगात कुठेही गेले तर अहिल्यादेवींचंच मंदिर आहे, कुठेही महादेवाचं केदारनाथ पर्यंत मंदिर बांधले। किती चांगलं म्हणजे धर्म आणि राज्यकारभार दोन्ही सांभाळलं। काय कमी एक स्त्री त्या काळात जिजाऊंनी घडवले म्हणून शिवराय घडले। हे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही, लगेच तुझ्या घोड्यावर बसायचं तलवार घ्यायची असं काही करायचं नाहीये। पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा। फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे। कधी मित्राचा वाढदिवस आहे कुठे गेलात बाहेर खाल्ला पिल्ला मी काही म्हणत नाहीये, पण ती रोज ते हातबट्टी ते इकडे हे दारूबंदी करा पहिले। आईसाहेब तुमच्या महासंघीतूनच सुरुवात करा, करा नुसतेच गप्पा मारतात, करा इथून सुरुवात। आईसाहेबांना सहकार्य करा, बिचाऱ्या महिला आहेत त्या तुम्ही दाबतात, करा। मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका, पण त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका, हे फार महत्वाचं आहे। व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बादी करून घेतली। सगळं नाव आपलं खराब होतं, मुलाचं नाव खराब होतं, घराचं नाव खराब होतं, गावाचं नाव खराब होतं। असं काही आपल्याकडून होऊ देऊ नका। तुमच्या पाठीशी मी उभी आहे, तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभी आहे। तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, हे असंच प्रेम माझ्यावर राहू द्या आणि मी असंच प्रेम करेन। तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्या बरोबर उभी आहे। मला खरं खोटं कळते, कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी म्हणते ते असंच करायला आहे, ते मुद्दाहूनच करायला आहे, माझं मला कळतं। ज्याचं मुद्दाहून होतंय त्याच्या मागेच आहे मी, काही घाबरायचे कारण नाही। एकदम बिंदास चांगल्या पद्धतीने आपण सगळे काम करा, तुमच्या पाठीशी मी उभी राहीन। आईसाहेबांचे आशीर्वाद आणि मीराताई संस्थानाचे आशीर्वाद मला नेहमी आहेत आणि असेच राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। हे पहा काही गडबड करू नका।